अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. शेण एक मुक्ती यत्न नाही गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. विंडता दिशाशीन पावला, विंडता दिशाशीन पावला, विंडता दिशाशीन पावला, विंडता दिशाशीन पावला. माया व्यक्तीला जीव माझे स्वैतने नदी कोणी, माझे स्वैतने नदी कोणी, देवा जीव माझा, माझे स्वैताने नदी कोणी, माझे स्वैताने नदी कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. जन एक मुक्ती यज्ञ नाही केला, एक मुक्ती यज्ञ नाही केला, जन एक मुक्ती यज्ञ नाही केला, एक मुक्ती यज्ञ नाही केला. इंद्रता दिशाशीन पावला, इंद्रता दिशाशीन पावला, माया व्यक्तीला जीव माझे स्वैतने नदी कोणी, माझे स्वैतने नदी कोणी, माया जीव माझा, माझे स्वैताने नदी कोणी, माझे स्वैताने नदी कोणी. काहीच न करीती मज वाचोनी, काहीच न करीती मज वाचोनी, काहीच न करते मज वाचोनी. सज्जन सव सुखाची मांडणी, सज्जन सव सुखाची मांडणी, मेहनत कोणी आधी अंत, माझे स्वहित मेहनत कोणी, माझे स्वहित मेहनती कोणी, आदि अंत माझे स्वहिताने नदी कोणी, माझे स्वहिताने कोणी. काय सांगो गर्भीची यातना, सांगो गर्भीची यातना,
आय सांगो गर्दीची यातना मज भोगिता नारायणा मज भोगिता नारायणा मौस मळ पुत्र दाना मौस मळ मूत्र दाना तुझ्या नादात दे माझे सहित मेहनत कोणी माझे सहित मेहनत कोणी मज चालता प्रयाण चाली मज चालता प्रयाण चाली आता नदीच ते जवळी आता नदीच ते जवळी मृत्तिके मृत्तिका कवळी मृत्तिके मृत्तिका कवळी एकले संचिताते माझे सहित नदी काहीच न करीती मज वाचोनी सजन तव सुखाची मांडणी मेहनती कोणी आधी अंत माझे स्वहित मेहनती कोणी माझे स्वहित मेहनती कोणी आता मजाईचे तरी देवा मजाईचे तरी देवा
स्वहिताने माझे स्वहिताने नक्की होणे न करीती मग वाढोरे सर्व सुखाची या आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशाशी न पावला माया वेष्टीला जीव माझा श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगातून एका साधकाची भूमिका प्रगट करतात. नाट प्रकरण, नाट शब्दाचा अर्थ छंद. अतिशय महनीय असं हे प्रकरण आहे. आपल्या जीवनाच्या संबंधाने काही जर आपल्याला आपल्या अंतःकरणातले भाव जर बाहेर प्रगट करायचे असतील तर ते कोणाजवळ करावेत? एक संतांच्या जवळ आणि दुसरे देवाजवळ. का संत आणि देव याच्याशिवाय आपल्याला कोणी वाली नाही बरं का. कोणीच नाही आपल्याला बरं का, जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये तारू शकतात त्यांच्या जवळच आपण गारानं मांडावं बरं का. आणि अशा भावनेने तुकोबारांनी त्या भगवंताची अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आवड, लागलेला छंद आणि त्यातून आपल्या अंतःकरणातले भाव प्रगट करत असताना काही समाजातले ज्यांच्या अंतःकरणाशी अशी अवस्था आहे अशांचे भाव तुकोबारांनी या अभंगातून प्रगट केलेले आहेत. पुरुषोत्तम मास आहे आणि त्या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने काही भजन, पूजन, सत्संग, दानधर्म घडावा असा शास्त्राचा सांगावा आहे. प्रति 3 वर्षातून येणारा हा पुरुषोत्तम मास. पण आपल्याला पुरुषोत्तम मास म्हणतात ते माहिती नाही आपल्याला, एवढंच म्हणतात अधिक महिना. 3 वर्षातून एक वाढीव येणारा महिना म्हणजे अधिक महिना. मग त्या पुरुषोत्तमाचंच या मासामध्ये चिंतन करावं का? या मासाचा स्वीकार पुरुषोत्तमाने केलेला आहे. आपल्याही जीवनामध्ये पुरुषोत्तमाने आपला स्वीकार करावा असं वाटत असेल तर आपण त्याचं चिंतन मनन करावं. आपण करावं, त्याचं लक्षात ठेवा. आपण परवा बोलून गेलो, या विश्वामध्ये ज्याचा कोणी स्वीकार करत नाही त्याचा स्वीकार परमात्मा करतो. पण तो स्वीकार करण्याकरता त्याच्याकडे अनन्य भावाने गेलं पाहिजे, त्याच्याकडे दीन भावाने गेलं पाहिजे. किंबहुना आपल्या जीवनामध्ये आपण केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला पाहिजे.
आणि पश्चातापाच्या पोटी तो भाव घेऊन आपण त्या भगवंताकडे जावं, असा एखाद्या महाभागाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला पश्चाताप घेऊन तो महाभाग भगवंताकडे गेलेला आहे आणि त्या भगवंताची करुणा भागतो आहे. परमार्थाची साधना आहे आणि परमार्थाची साधना कधी आपल्या जीवनामध्ये घडेल नेमकं सांगता येत नाही बरं का. पण असं वर्णन केलेलं आहे, परमार्थ कोणत्याही अवस्थेमध्ये शोभतो. परमार्थ कोणत्याही अवस्थेमध्ये शोभतो, पण प्रपंच कोणत्याही अवस्थेमध्ये शोभत नाही बरं का. अमुक वयातच शास्त्राने वर्णन केले, कौमारे आचरे. कुमार वयामध्ये परमार्थ करावा असं वर्णन केलंय, पण नाही उपरती झाली. काय मागचं पूर्व पुण्य फलद्रूप झालं नाही तर आपण देवाकडे येऊ शकत नाही. लक्ष, एक अनेक जन्माची पुण्याई तरी ती फलद्रूप झाली पाहिजे, नाहीतर केलेल्या कर्माविषयी पश्चाताप तरी झाला पाहिजे बरं का. त्याशिवाय माणसं देवाकडे येत नाहीत बरं का. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मागचं काहीतरी सुकृत लागतं तेव्हा माणसं देवाकडे येतात. आणि कधीतरी संसार करता करता, प्रपंच करता करता त्या संसाराविषयी, प्रपंचाविषयी अनुताप व्हावा. तो कधी होईल? प्रपंचाला सुरू झाल्यानंतर का प्रपंच करून झाल्यावर का प्रपंचाला लागायच्या आधी? कधी सांगता येत नाही. प्रपंच करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे आणि त्या प्रपंचामध्ये बराच काळ गेलेला आहे. काळ गेला नाही, आयुष्य गेलं. काय आयुष्य गेलं, आणि आयुष्य गेल्यानंतर त्याला थोडासा सत्संग घडला. सत्संग घडला आणि त्या सत्संगातून त्याच्या कानावरती पडलं, अरे आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि तो मनुष्य जन्म कृतार्थते करता मिळालेला आहे. आपलं तर आयुष्य गेलं, जे आयुष्यामध्ये आपण करायला पाहिजे ते केलं नाही. पण बराच काळ आमच्या आयुष्यामध्ये गेला आणि तो कसा गेला? आशेवरती गेला. कोणत्या आशेवरती? सुख मिळेल, सुख मिळेल, सुख मिळेल, सुख मिळेल असं आयुष्य गेलेलं आहे. आणि सत्संगातून काही त्याच्या मनावरती परिणाम झाला आणि आयुष्याच्या शेवटी तो महाभाग देवाकडे आलाय. सर्व सुखाची आशा जन्म गेला, आयुष्याच्या शेवटी आलाय बरं का. शब्द तसेच, सर्व सुखाची आशा जन्म गेला, म्हणजे आरंभ नाही आहे इथं आयुष्याचा, मध्य पण नाहीये, आयुष्याचा शेवट आहे. आयुष्याचा शेवट आहे आणि तो आयुष्याचा शेवट आहे. आणि त्या आयुष्याच्या शेवटामध्ये त्या सत्संगातून मनावरती असा काही परिणाम झाला, असा काही परिणाम झाला, खरंच एवढा मौल्यवान देह आपल्याला मिळाला. पण जे जीवनामध्ये मिळवायला पाहिजे ते आम्ही मिळवण्याकरता प्रयत्न केलाच नाही. गेलं आमचं आयुष्य. कशामध्ये गेलं? विषय उपभोगण्यामध्ये गेलं. नुसतं गेलं नाही, त्या विषयातून आज सुख होईल, उद्या सुख होईल, परवा सुख होईल, तेरवा सुख होईल, असं म्हणत 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 म्हातारपण आलं तरी सुखाची आणि आपली काय भेट झालेली नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, जन्म संपलेला नाही बरं का. त्या विषय उपभोगामध्ये जन्म गेलेला आहे आणि त्या विषय उपभोगामध्ये जन्मता भोगता भोगता अशी धारणा झाली, आज तृप्ती मिळेल, उद्या तृप्ती मिळेल, परवा तृप्ती मिळेल, अशा आशेवरतीच काळ गेला बर का. श्री गुरु साखरे महाराज नेहमी सांगायचे,
त्याला वाटतं शिक्षण झाल्यावर जीवन सुखी होईल, नाही झालं नोकरी लागल्यानंतर होईल, तरी नाही झालं त्याला वाटलं लग्न झाल्यानंतर होईल, तरी झालं नाही त्याला वाटलं मुलगा झाल्यावर होईल, तरी झालं नाही, मुलगा मोठा झाल्यावर होईल, तरी झालं नाही, मुलाचं लग्न झाल्यानंतर होईल, मुलाचं लग्न झालं तरी झालं नाही, मुलाला मुलगा झाल्यानंतर होईल. असंच सर्व आशा सर्व सुखाची आशा जन्म गेला. आज होईल, उद्या होईल, परवा होईल, तेरवा होईल, चौघाच्या खांद्यावरती गेला, पण याला काय सुख मिळालं नाही. अशा वाढविषयी आशेवरती माणसं जगतायत. का? शास्त्रामध्ये त्याचं कारण सांगितलेलं आहे. आज मनुष्याच्या मनाची धारणा झालेली आहे, विषयच सुख देतात. त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात? सुखाभास. सुखाभास. आणि त्या सुखाच्या भासाने, सुखाच्या आभासाने माणसं आशेवरती राहिलेत. आशेवरती राहिले. सुखाभास. विषयाच्या ठिकाणीच सुख आहे. विषय सेवन केल्यानंतर आपल्याला सुख भोगायला मिळणार आहे. का? शास्त्राने त्याची संगती सांगितलेली आहे. ज्यावेळी मनुष्य विषय सुखाकरता प्रयत्न करतो आणि तो विषय प्राप्त होतो, त्यावेळी घडतं काय? अंतःकरणाची वृत्ती नेत्राच्या द्वारे त्या विषयापर्यंत जाते. विषयापर्यंत जाते. आणि त्या विषयाची प्राप्ती झालेली असते. वृत्ती तिथं जायला आणि तो विषय प्राप्त व्हायला विषयाची प्राप्ती आणि वृत्तीचा संबंध आला की वृत्तीला स्थैर्य प्राप्त होतं. आणि वृत्तीला स्थैर्य प्राप्त होतं. ज्यावेळी वृत्तीला स्थैर्य प्राप्त होतं त्याच काळामध्ये आत्मानंदाचं भान पडतं. आणि आत्मानंदाचं भान पडल्यानंतर त्याला वाटतं हे मला सुख विषयापासून मिळालं, असा मनाचा पक्का निश्चय होतो. हे एकाच वेळी घडतं बरं का. त्या विषयापर्यंत वृत्ती जावी. मग तो रूप विषय असेल, शब्द विषय असेल, रस विषय असेल, गंध विषय असेल, स्पर्श विषय असेल. पण वृत्ती स्थिर झाल्याशिवाय सुखाचा अनुभव येत नाही. वृत्ती वा मन अंतःकरण स्थिर झाल्याशिवाय सुखाचा अनुभव येत नाही. आणि अंतःकरण स्थिर झाल्याशिवाय आत्मानंदाचं भान होत नाही. हे दोन्ही एकाच वेळी घडतं बरं का. आणि एकाच वेळी घडल्यामुळं हे सुख आत्म्याचं आहे का विषयाचं आहे याचा निर्णय करण्याची योग्यता आमच्या जवळ नाही. आमचा निश्चय विषयाचंच. हे स्वरूपाचं सुख आहे असं कोणाला वाटत नाही. हे विषयाचंच सुख आहे असं वाटतं बरं का. त्याला दृष्टांत दिलाय, ग्राम्य दृष्टांत दिलाय बरं का. एक कुत्रा रस्त्याने चालला होता आणि रस्त्याने जाता जाता त्या कुत्र्याला रस्त्याच्या कडेला पडलेलं एका जनावराचं हाड त्याने पाहिलं. आणि पाहिल्यानंतर ते कुत्रं त्या हाडाच्या जवळ गेलेलं आहे आणि त्यांनी त्या हाडाला चघळायला सुरुवात केलेली आहे. आता त्या हाडामध्ये काही नाही बरं का, वाळलेलं होतं. आणि ते चघळायला लागले. चघळता 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 बराच काळ गेला आणि चघळता चघळता त्याच्या हिरडीला ते हाड लागलं आणि हिरडीतून रक्त आलं कुत्र्याच्या बरं का. आणि कुत्र्याच्या हिरडीतून रक्त आल्यानंतर ते म्हणायला लागलं या हाडातून रक्त आलंय बरं का. आणि हाडातून रक्त आले असं समजू अधिक चघळायला लागलं बरं का. अधिक चघळता चघळता अधिक हिरडीतून रक्त यायला लागलं. त्याला वाटलं हाडातलंच रक्त आहे. त्या हाडातलं नाही, आपलंच रक्त आहे. आपलंच रक्त त्या हाडाला चघळता चघळता जसं हे
हाडाचं वाटायला लागलं, पण आपलं नाही. तसंच आपल्या स्वरूपाचं सुख हे आपल्याला वाटना, हे सुख विषयाचंच आहे. अशा भावनेनं माणसं विषयामध्ये प्रवृत्त झाले. याला म्हणतात विषयाचा आभास. आणि ते सुख मला आज मिळेल, उद्या मिळेल, त्या विषयाच्या सुखाने मी सुखी होईल, अशी भावना निर्माण झाली. आणि भावना निर्माण झाली आणि तो त्याच्याकरता सतत त्याच्यामध्ये प्रवृत्त होऊ लागला. आणि होता होता आयुष्याचा काळ गेला, पण तृप्तीचा कुठं ढेकर आला नाही. तृप्तीचा कुठं ढेकर आला नाही बरं. म्हणून संतांना सांगावं लागलं, विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधन निघाला अग्नी सोडा, इंधन निघाला अग्नी सोडा. विषय सेविता कोण तृप्त झाला. प्रश्न आहे, तुकोबारांनी प्रश्न केलाय. कधी केलाय? ज्यावेळी गाथा लिहिली त्यावेळेला. किती दिवस झाले लिहून? 450. अधिक मासात लिहिली. 450 वर्षापूर्वी तुकोबारांनी लिहून ठेवलंय. त्याच्या अगोदरच लिहून ठेवलंय, पुढचं नाहीये. अनेकांचं जीवन विषय सेवन करण्यामध्ये गेलं, पण आजपर्यंत कोणही विषय सेवन करून तृप्त झालेला नाही. उलट विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. त्या विषयाच्या ठिकाणी अशी धारणा झाली, हेच खरं सुख आहे, परमार्थ सुख खरं नाही. ते कडू वाटायला लागलं. गोड असलेलं कडू वाटायला लागलं. आणि कडू असलेलं कधी वाटतो? खाल्यावर. साखर कधी कडू लागते? आजारी पडल्यावर, ताप आल्यावर. ताप आल्यावर साखर कडू लागते बरं का. एरवी गोडच आहे, किंबहुना तापाच्या काळात ती गोडच आहे. तापाच्या काळात ती गोडच आहे. पण ताप निर्माण झाल्यानंतर गोड असलेली साखर कडू लागायला लागली. खरंच ती स्वरूपाने कडू आहे का, ह्याला कडू वाटायला लागली. कशामुळं? याच्या अंगामध्ये ताप. तसा संसार करता करता माणसाच्या जीवनामध्ये तादात्म्य आसक्ती निर्माण झाली. आणि त्या आसक्तीचा परिणाम गोड असणारा परमार्थ कडू लागला, आणि कडू असणारा प्रपंच गोड लागायला लागला बरं का. आणि अशी धारणा झाली, अनेकांच्या जीवनाची धारणा झाली. पण हा महाभाग म्हणतो, मला आयुष्याच्या शेवटी का विना मला कळालं. मला कळालं. आयुष्याच्या शेवटी का विना कळालं. आयुष्याचा काळ गेला, पण हे कधी कळतं? व आयुष्याच्या शेवटी विना पण कळालं, पण कधी कळतं? सहजासहजी कळत नाही. त्याला फार विचार सुंदर सांगितला. हे कळण्याकरता सत्संग लागतो. बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, करो आले कमलापती, करो आले कमलापती, आले कमलापती, करो आले कमलापती. आपने
नवते आपले कोणी नवते आपले कोणी नवते विठ्ठलाचे ते गुणधारा जयते ते गुणधारा अरे नाटातलंच प्रमाण आहे. नाट अभंगातलंच प्रमाण आहे. बैसता संतांची संगती कळवाले कमळापती आपुले कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला. नाट प्रकरणातलंच प्रमाण आहे. बाहेरचं नाही प्रमाण लक्षात ठेवा. ध्रुवतेच असेल किंवा कोण सुख धरिले संसारी हे असेल, दोन्हीपैकी कुठलं तरी ध्रुपद आहे, पण नाटातलं प्रमाण आहे लक्षात ठेवा. बैसता संताचे संगती सत्संग घडला आणि सत्संग घडल्यानंतर त्या सत्संगामध्ये त्या संतांच्या मुखातून काही मी श्रवण केलं, आणि काय श्रवण केलं? विषयाच्या ठिकाणी सुख नाही, विषयाच्या ठिकाणी सुख नाहीये. हा कितीही विषय जरी उपभोगले तरी विषयाच्या ठिकाणी सुखाचा आभास आहे असं श्रवण केलं. माझ्या अंतःकरणावरती काही शास्त्र संस्कार झाले आणि पक्का निश्चय झाला, दृढ निश्चय झाला. खरंच आजपर्यंत मी माझ्या जीवनामध्ये केलेला प्रयत्न या सुखाच्या संबंधाने माझ्या जीवनामध्ये मला तृप्ती प्राप्त झाली नाही. खरंच माझं आयुष्य आतापर्यंत वाया गेलं, बरं वाया गेलं. असा पश्चाताप झाला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. हा आलेला साधक काय वयाचा असेल? सर्व सुखाची आशा जन्म गेला म्हणजे 60च्या पुढचा आहे, 60च्या पुढचा आहे. म्हणून मी आपल्याला आरंभालाच बोलून गेलो, परमार्थ कोणत्याही वयामध्ये शोभतो. आपण त्या काल शंकराचार्यांच्या स्तोत्राचा विचार नुसतं उच्चार करून गेलो. त्या भवानी देवीच्या समोर जो गेलेला महाभाग आहे, तो महाभाग त्या देवीला सांगतो माझं वय 85 आहे. किती? आणि अशा वयाच्या वेळेला त्याच्या मनामध्ये पश्चाताप झाला बरं का. आणि तो पश्चातापाने बोलायला लागलाय, मी तव अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी तुझ्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. हे माग आपण बघून आलो. तद्वत हा आलेला साधक याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. आयुष्य गेलेलं आहे, आयुष्य गेलेलं आहे, पण आयुष्याच्या शेवटी मात्र पश्चाताप झालेला आहे. महत्वाचा विचार लक्षात ठेवा. आपल्या जीवनामध्ये परमार्थ घडण्याकरता एक देवाविषयी अनन्य भाव निर्माण व्हावा लागतो, दीन भाव निर्माण व्हावा लागतो. आणि तो निर्माण होण्याच्या माग त्या मानाचा आपण केलेल्या कर्माविषयी, आपण केलेल्या प्रपंचाविषयी तेवढा अनुताप व्हावा लागतो बरं का. अनुतापातून माणसं प्रवृत्त झालेली पुन्हा प्रपंचामध्ये रमत नाहीत बरं का. निश्चय झालेला आहे, दृढ निश्चय. आता निश्चय झाला खरंच, माझं आयुष्य आशेवरती गेलं,
पण सुखाचा अनुभव काय माझ्या जीवनामध्ये आला नाही. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. पण अजून काही आयुष्य शिल्लक राहिलंय. शिल्लक राहिलेलं तरी आयुष्य वाया जाऊ नये असं त्या महाभागाला वाटलं बरं का. एक व्यवहारात म्हण आहे, माणसं रस्त्याने चालतात पण कधी जागे होतात तो हेच लागल्यावर. कधी हेच लागल्यावर. एकदा अशी माणसं चालतात, भर चालतात, मागचा पुढचा विचार करत नाहीत, पण एकदा ठेच लागली की पुन्हा बघून चालतात बरं का. पुन्हा बघून चालतात. पण ती ठेच लागलेली सामान्य नसते. अंगठा फुटलेला असतो, रक्तबंबाळ झालेला असतो, वेदना होत असतात. तो म्हणतोय बरा झाला, थोडक्यात वाचलो. अजून घर आलेलं नाहीये, पण त्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत पुढची तरी ठेच लागू नये म्हणून तो तिथून पुढे मात्र दगड बघून पाय टाकतो बरं का. तसं अनुताप झाल्यानंतर तो पुन्हा विचार करतो, आता गेलेलं आयुष्य जाऊ दे, गेलेलं आयुष्य वाया जाऊ दे, पण राहिलेलं तरी आता जाऊ नये. राहिलेलं तरी आता आयुष्य वाया जाऊ नये का. जे मिळालेलं आयुष्य आहे, मिळालेला जन्म आहे ना, तो खरंच कृतार्थ होण्याकरता मिळालेला आहे, सदासजी मिळालेला नाही. तरीच जन्माया तरीच जन्माया जन्मल्याचे फळ लागून दी अंगी मळ. खरंच मी जन्माला आलो, पण आता अंगाला मळ लागू द्यायचा नाही, कुठला पाप पुण्याचा. का आतापर्यंत मला कळालं नाही, पण आता मला कळालं ना, शेवटी का होईना. आमच्या तीर्थरूप महाराजांचा स्वभाव होता. एखादा बरीच भजनामध्ये मंडळी असतात, बरीच माणसं देवळाकडे येत नाहीत, कधी कीर्तन ऐकायला येत नाहीत, पण शेजारी आहेत. मग शेवटच्या काळात अंतकाळ जवळ आलेला आहे. आमचे वडील म्हणायचे, आता आयुष्य संपले तुमचं, आता कधी देह पडेल सांगता येत नाही, आता तरी माळ घाला. तो मराय टेकलाय बरं का. आणि असा मराय टेकलेला आहे, आणि त्याला जाऊन माळ घालून यायची बरं का. का मरायच्या विटी शेवटी माळ घालून तरी मरू दे. आयुष्यभर घातली नाही, आयुष्यभर वजन केलं नाही, आयुष्यभर देवळाकडे आला नाही. आम्ही त्यांना रागवायचं, म्हणले अहो महाराज तो कधी देवळाकडे आला नाही, कधी देवाचं नामस्मरण केलं नाही, कशाला शेवटी त्याच्या गळ्यात माळ घातली. गपसा म्हणायच्या आम्हाला, गपसा म्हणायच्या. शेवटच्या क्षणाला काय होईना त्याला जाऊन बोलून यायचे बरं का, आता तरी घाला. तसं आयुष्याचा काळ गेलेला आहे, आणि त्या आयुष्याच्या काळामध्ये सत्संगतीने पश्चाताप झालेला, खरंच आपल्याला प्राप्त झालेला जन्म ज्याच्या करता मिळाला ते आजपर्यंत आम्ही जीवनामध्ये केलं नाही. काय केलं नाही. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. आयुष्यातला एक क्षण सुद्धा ह्या परमार्था करता कधीही आम्ही खर्च केला नाही, घालवलाच नाही, त्याचा कधी आम्ही जीवनामध्ये विचार केलाच नाही. वास्तविक मनुष्याचा जन्म हा मुक्त होण्याकरता मिळालेला आहे. याच जन्मामध्ये मुक्त होता येतं.
इतर कोणत्या जन्मामध्ये मुक्त होता येत नाही, हे आम्ही संतांच्या मुखाने ऐकलं. संतांच्या मुखाने ऐकलं. वास्तविक ती मुक्ती प्राप्त करून घेण्याकरता प्रयत्न करायला पाहिजे होता, पण किंचितही केला नाही बरं का. कधी मनामध्ये आलं नाही, कधी त्या संबंधाने ऐकलं नाही. आणि संतांनी त्याने वर्णन केलंय, अरे हाच जन्म आहे परमार्थ करण्याकरता. हा तर जन्म गेला तर पुन्हा काही आपलं खरं नाही. पुन्हा काय खरं? याच जन्मामध्ये करता येतं, इतर जन्मामध्ये करता येत नाही. या जन्मामध्ये ते करायला पाहिजे होतं. याच जन्मी घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, आणि ज्ञान नाही कोठे, आणि ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, आणि ज्ञान नाही कोठे, आणि ज्ञान नाही कोठे. याच देई घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन, देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, आणि ज्ञान नाही कोठे, आणि ज्ञान नाही कोठे. देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, आणि ज्ञान नाही कोठे, आणि ज्ञान नाही कोठे. कोण सांगतय? ज्याला उपरती झाली तो सांगालाय. मला हे आता कळालं बरं का. याच जन्मामध्ये हे करता येतं. मी आतापर्यंत केलं नाही, मी त्याच्याकरता काहीच प्रयत्न केला नाही, पण माझ्या लक्षात आलं आता तरी करावं. आता मागुता येईल फेरा, येतो न घडे या नगरा. म्हणे तुकया बंधू रामधर ओळखी नाही तरी झाला अघोरा गा. असं कळावं, शेवटी का होईना पण कळावं बरं का. पश्चाताप व्हावा. त्याला काय वयाची अट नाहीये. लोक म्हणनात करून करून भागला, पण तुमच्यापेक्षा बरं ना. तुम्ही मरेपर्यंत त्याच्यातून निघालाच नाही, पण मरायच्या आधी का विना पण आम्हाला त्याच्याविषयी पश्चाताप झाला. तुमच्यापेक्षा अनंत पटीने ही माणसं चांगली बरं का. शेवटी का विना उपरती झालेली आहे. खरंच हे जीवनामध्ये घडायला पाहिजे होतं, घडलं नाही. त्याच्याकरता प्रयत्न करायला पाहिजे होता, पण प्रयत्न केला नाही, किंचितही केला नाही हो. कधी कीर्तन ऐकायला गेलो नाही, कधी पंढरपूरला गेलो नाही,
कधी गावातल्या देवाच्या दर्शनाला गेलो नाही, कधी संतांच्या संगतीत गेलो नाही, क्षण एक याच्या करता मी काही केलंच नाही आतापर्यंत, काही केलं नाही. जे करायला पाहिजे होतं पण ते केलं नाही. पण या जन्मामध्ये मात्र मुक्त होता येतं हे मला कळालं. या जन्मामध्ये मुक्त होता येतं हे मला आज कळालं, संतांच्या मुखातून ऐकलं. अरे बा, जेव्हा तू पूर्वीचा मुक्तच होतास, तू पूर्वीचा मुक्तच होतास, पण तुला इच्छा निर्माण झाली आणि इच्छा निर्माण झाल्यामुळे तू जीवदशेला आलास. जीवदशेला आल्यामुळं नसलेलं माझं माझं म्हणायला लागलास. छंद मुक्त होता परी बळे झाला बंद, मुक्त होता परी बळे झाला बंद, मुक्त होता परी बळे झाला बंद, मुक्त होता परी मुक्त होता परी बळे झाला बंद, मुक्त होता परी बळे झाला बंद, मुक्त होता परी बळे झाला बंद, मुक्त होता घेऊनिया संत माझे माझे, घेऊनिया संत माझे माझे, पाप पुण्य अंगे घेतले जगोया, पाप पुण्य अंगे घेतले जगोया. संतांच्या मुखातून मी ऐकलं, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. ठाई मध्ये चालाय 5.5 मात्रात म्हणावं लागतं. किती? 5.5. आपला मात्रा पक्का नसल्यामुळे मी ठाईत म्हटली नाही बरं का. आपल्याला फक्त 7 मात्र्यात ती तेवढीच येते का. इकडचा तिकडं जर मात्रा झाला, कारण 5 आणि त्याच्यामध्ये बरोबर ते उचललं पाहिजे ना. बरं मी उचललं, तुम्हाला बाकीच्यांना जमलं पाहिजे ना. म्हणजे ते अडचणीतला मात्रा आहे. 7 मात्रा सोपा आहे म्हणायला, पण 3.5 5.5 मात्रा म्हणायला फार अवघड आहे. श्री गुरु महाराज नेहमी म्हणायचे, आमचे गुरुबंधू श्याम महाराज नेहमी म्हणतात. काय गोड चालाय. तेव्हा असं ऐकलं, मी बद्धतेला प्राप्त झालेलो आहोत आणि ते मुक्त होण्याकरता प्रयत्न करायला पाहिजे होता, पण आतापर्यंत आम्ही प्रयत्न केला नाही, काहीच विचार केला नाही. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. मग काय केलं? हिंडतच राहिलो. हिंडता दिशाशी न पावला. किती दिशा फिरलो? 10 दिशा आहेत. किती? 10. त्या सर्व दिशेला फिरतच राहिलो. हिंडण्यामध्येच नवे नवे अनेक युनीमध्ये फिरत राहिलो. लक्षात ठेवा. हिंडता गवाने गा शिनलोय नमेचे दाता कोणी, जन्म दुःख निवारी. कीर्ती संता मुखे तो मग दाखवा. पांगुळ्या पाय देतो नांदे पंढरपुरी.
जाते ओ दान करा, जाते पंढरपुरा, हिंडता शिनलोगा दाही दिशा. अनेक युनेमध्ये हिंडता हिंडता एवढा काळ गेला हे आता कळालं बरं का. हिंडता दिशा शिन पावला, हा जीव शिनून शिनून गेला हो, शिनून गेला. पण पदरात काहीच पडलं नाही आतापर्यंत, काहीच फल मिळालं नाही. हा, पण असं का घडलं? तर माया त्या मायेचा प्रभाव, मायेचा, हा, ती माया अशी आहे, हा, ती आपल्याला देवाकडे जाऊ देत नाही. जाऊ, माया वेष्टीला जीव माझा, वेष्टीला म्हणजे वेस्टर्न म्हणजे झाकण, वेष्टी, आणि त्याला इंग्रजीमध्ये काय दुसरं नाव आहे? वेस्टर्न. वेस्ट वर झाकण असते, इंग्रजी नाव काय त्याला? हा, हा, कॅप म्हणतात. हा, आवरण. त्या मायेने वेष्टलो, त्या मायेने, हा, इथं माया शब्दाचा अर्थ आहे अज्ञान, इथं माया शब्दाचा अर्थ अविद्या. तिने आवरण निर्माण केलं, असत्वापादक नावाचं, अभानापादक नावाचं, अभानंदा नावाचं, अशी आवरण निर्माण केली कोणी? मायेने. झाकलं, माग दूर घातला, तिनं कळू दिलं नाही तू सच्चिदानंद रूप आहे. तिनं झाकण्याचं काम केलं. विश्वव्यापी माया, विश्वव्यापी माया, विश्वव्यापी माया, विश्वव्यापी माया, ठाकुर दे माया, ठाकुर दे माया, ठाकुर दे माया, ठाकुर दे माया, विश्वव्यापी माया, ठाकुर दे माया, ठाकुर दे माया, ठाकुर दे हा, त्या मायेचं आवरण आहे, नाम अविद्येचं, अज्ञानाचं आवरण आहे. माया विष्टीला जीव माझा, आपलं स्वरूप आपल्याला माहिती नाही. कोणालाही विचारा, तुझं नाव काय? श्री. हे तुझं आहे का देहाचं आहे? कोणाचं आहे? देवास. देहाचं आहे. कधी ठेवलं? 12व्या दिवशी घोगऱ्या वाटून ठेवलं, बरोबर आहे ना? इथंच ठेवलं का गडिनजला ठेवलं? हा, देह निर्माण होण्याच्या पूर्वी हे नाव होतं का? नाही. हा, देह निर्माण होण्याच्या पूर्वी आपण नव्हतो का? होतो. पण कशा रूपाने होतो याचं स्मरण नाही. हे कोण काम केलं झाकायचं? मायेनं, हे अविद्येनं, अज्ञानाने झाकायचं काम केलं बरं का. तिचं काम एवढंच आहे, आवरण घालणं. हा, स्वतःच स्वरूप कळू द्यायचं नाही, स्वतःच स्वरूप कळू द्यायचं नाही. आणि हे माझ्या जीवनामध्ये घडलं. माया विष्टीला जीव माझा, आणि परिणाम माझ्या स्वरूपाचा मला विसर पडला. मी कोण आहे मला कळालं नाही,
पण आयुष्याचा काळ माझा निघून गेला, पण आज संतांच्या संगतीने मला कळालं हे वाया गेलंय बरं का जीवन. मला आतापर्यंत कळालं नाहीये. बरं कळालं नाही राहू द्या. ज्यांच्या संगतीत राहतो त्यांनी तरी सांगायला पाहिजे होतं. त्यांनी सांगितलं नाही. माझे स्वहित नेनती कोणी, त्याला कळालं नाही, पण बाबांनी तरी सांगायला पाहिजे होतं कधी. बाबालाच कळलं नाही. बाबाने राहू दे, आईने तरी सांगायला पाहिजे होतं कधी. आईनं राहू दे, काकाने तरी सांगायला पाहिजे होतं कधी. कोणीतरी सांगायला पाहिजे होतं ना. आमचा आयुष्याचा काळ गेला, आम्हाला त्या अविद्येनं अज्ञानाने ते झाकण घातल्यामुळे आम्हाला कळू दिलं नाही. पण ज्यांच्या सहवासामध्ये राहिलो त्यांनी तरी सांगायला पाहिजे होतं ना. सांगतात का त्यांनी सांगितलं नाही? त्यांनाच कळालं नाही तर आपल्याला कुठं सांगतील हो. हित कशात आहे हे त्यांनाच कळालं नाही. ज्यांच्या पोटी आलो, ज्यांच्या संगतीत राहिलो त्यांना कळालं नाही तर ते आपल्याला सांगतील कसे? महाराजांनी वर्णन केले ना. हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिका चारती. आतापर्यंत आम्हाला हित कशात आहे हे कोणीही सांगितलं नाही. माझे स्वहित नेनती कोणी. आमच्या हिताचा विचार कोणीच केला नाही. ज्यांच्या संगतीमध्ये राहिलो, पत्नीच्या संगतीत राहिलो, मुलांच्या संगतीत राहिलो, नातवांच्या संगतीत राहिलो, त्यांनी आमचं सोयीत कशात आहे सांगितलं नाही. फक्त आमचा वापर तेवढा करून घेतला. आमचा वापर तेवढा करून घेतला. आमच्याकडून जेवढं स्वार्थ साधता येईल तेवढं स्वार्थ साधायचा प्रयत्न केला. पण आम्हाला त्यांनी सांगितलं नाही. कधी सांगितलं नाही बाबा खरंच बा, अरे भजन करण्यामध्ये हित आहे, भजन करायला जा. त्यांनी कधी भजनाला पाठवलं नाही. भजनाला निघालं तर आमच्या कुळी नवते आयशे जन्मले उठसूट कीर्तनालाच पळतोय, पंढरपूरला जातोय, भजनाला जातोय. माझे स्वहित नेनती कोणी. ज्यांच्या सहवासामध्ये राहिलो त्यांनी आमच्या जीवनाचा कधीच हिताचा विचार केला नाही बरं का. केला नाही. आम्ही करण्याकरता प्रवृत्त झालो तरी आम्हालाही प्रवृत्त होऊ दिलं नाही. बघा ना, रिटायर झाल्यानंतर मुलं म्हणतात बाबा आता असं करा, कुठंतरी बसण्यापेक्षा चौकात पानपट्टीचं दुकान टाका आणि दुकान टाकून बसा. ते पोरगा म्हणत नाही बाबा आता तुम्ही रिटायर झालाय, चातुर्मासाला पंढरपूरला जा. म्हणत नाही. तुका म्हणतो तुम्ही रिटायर झालाय, आता काय करा, चौकात पानपट्टीचं दुकान टाका, तेवढंच काहीतरी प्रपंचाला मदत होईल. आणखी आमच्या प्रपंचाला मदत होईल. म्हणजे ही माणसं आतापर्यंत त्यांनी आमचा विचार केला नाही आणि आम्हाला कधी विचार करण्यामध्ये प्रवृत्त केलं नाही. आताच आमच्या गुरुबंधू श्याम महाराजांनी एक प्रसंग सांगितला. म्हणजे महाराज लक्षात ठेवा, ऐकण्यासारखं आहे. मुलगा परदेशामध्ये सर्व्हिसला लागला, सुनी परदेशामध्ये सर्व्हिसला लागली. दोघाला 2-2 लाख रुपये पगार आहे. त्यांनी विचार केला एकच मुलगा आहे, होतं नव्हतं सगळं मुलाच्या नावावरती केलं. होतं नव्हते ते सगळं मुलाच्या नावावरती केलं. घरही मुलाच्या नावावरती केलं. काय शेतीवाडी होती ती मुलाच्या नावाने केली. आणि सांगितलं बाबा आता तुम्ही त्या घरामध्ये राहताय, आम्ही परदेशामध्ये, आम्ही काही येऊ शकत नाही. पण पुण्यासारख्या शहरामध्ये तो बाप आणि आई राहते बरं का. तो रिटायर आहे, त्याला 45,000 रुपये पेन्शन येते.
मुलांनी काय निरोप पाठवला, बाबा तुम्हाला पेन्शन येते 45,000, तेव्हा त्यातले 20,000 मला महिन्याला त्या घराचे भाडं द्या. घराचं भाडं द्या. ह्यानेच बांधलं. एकुलता एकच मुलगा आहे, मुलाच्या नावावरती केलं. मरेपर्यंत मुलाच्या नावावरती काही करू नका. बायकोच्याही नावावरती करू नका. करायचं असेल तर दोघांच्या नावावरती करा. कधी माणसाची बुद्धी बदलेलं सांगता येत नाही बरं का. बापानेच बांधलेलं घर आता तो म्हणतोय बापाला 20,000 रुपये महिन्याला मला भाडं द्या म्हणतो. काय अवस्था निर्माण झाली. माझे स्वहित नेनते कोणी, काहीच न करते मज वाचोनी. आम्हालाही करू दिलं नाही आणि करू दिलं नाही. पण आम्हाला संतांच्या संगतीत गेल्यानंतर कळालं. इथं सज्जन शब्द आहे. सज्जन शब्दाचे दोन इथं अर्थ. सज्जन शब्दाचा एक सोजन शब्द वापरला आणि सज्जन शब्दाचा अर्थ संत. सोजन तव सुखाची मांडणी. हे सगळे सोजन आहेत ना, आप्त, पत्नी, मुलगा, हे सगळे आपल्या सुखावरती टपलेत. जोवरी चनगा जोवरी मनते माना, जोवरी देह नव्हे तुझा कैसा जोवरी चरणगा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा, सज्जन तव सुखाची मांडणी. सगळे हे आप्त, इष्ट, मित्र आपला वापर करून घेतात, उपयोग करून घेतात. म्हातारपणी जर माणसं देवाकडे चालली तर ते म्हणतात नातवाला घेऊन बसा, देवात जाऊ नका. तेव्हा यांना सांभाळा, आम्ही काम करतो, आम्ही फिरतो, आम्ही इकडे जातो, आम्ही तिकडे जातो. हा मुलगा जर पुण्याला गेला आणि मुलगा झाला, आई मुलाला सांभाळला तू ये, आम्ही दोघं नोकरी करतो. शेवटपर्यंत हीच अवस्था बर का. सज्जन वा स्वजन तव सुखाची मांडणी. एक अर्थ
आणि असा हा मुमुक्ष सांगतोय, हे सज्जनाच्या मुखातून, संतांच्या मुखातून आम्ही ऐकलं, अशी ही समाजाची अवस्था आहे. आपला वापर करून घेतात बरं का. हा सुखा करता, स्वतःच्या सुखा करता ही जवळची सगळी मंडळी आपला वापर करून घेतात. हे संतांच्या मुखातून ऐकलो नवे नवे, आमच्या जीवनाविषयी यांनी कधी विचार केला नाही आणि आम्हाला कधी प्रवृत्त करू दिलं नाही. पण आता आम्हाला वाटायला लागलं, आता आपणच प्रयत्न केला पाहिजे, आपणच प्रयत्न केला पाहिजे. यांनी कधीही विचार केला नाही. नेनती कोणी आधी अंती. खरंच आता ही अधोगतीला जातील का सद्गतीला जातील, कधीही यांनी विचार केला नाही. कुठं का जाईनात, कुठं का नेनते आधी अंती आणि शेवटी. आधीही विचार करू दिला नाही, मधीही विचार करू दिला नाही, आणि शेवटी आता अंतकाळ जवळ आला. आता ही आम्हाला यांनी जन्म देऊन लहानाचं मोठं केलं. खरंच ही अधोगतीला जातील का सद्गतीला जातील याचाही यांनी कधी विचार केला नाही. पण आज आम्हाला कळालं, आता आपणच आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजे. आता यांच्यावरती अवलंबून राहून चालणार नाही. हे संतांच्या संगतीत गेल्यानंतर आम्हाला कळालं, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, संसार बंध का आपुला आपण बांधविला गळा. आपणच याच्यामध्ये अडकलो. आतापर्यंत जवळच्यानी कोणीही हा विचार केला नाही, तो आपणच आता हा विचार केला पाहिजे. कारण एवढं भोगलं, एवढं भोगलं, काय भोगलं तो साधक सांगतोय, काय सांगू गर्वीची यातना. जन्माला येण्याच्या पूर्वी पहिला वास्तव्य कुठं करावं लागतं, गर्भात करावं लागतं. आणि त्या गर्भाचं काय वर्णन करावं म्हणतोय तो, काय सांगू गर्भीची यातना. जसं कुकर मध्ये बटाटे उकडतात ना, तसं तिथं उकडलं जातंय. फ्रीजची काय एसीची व्यवस्था नाही बरं का. फार त्या गर्भीचं वर्णन केले, 9 मास 9 महिने. त्या गर्भाचं जर वर्णन जर ऐकलं आणि खरा जर विवेकी मनुष्य असेल तर त्याच्या जीवनामध्ये वैराग्यच निर्माण झालं पाहिजे. आम्ही विवेकी नाही, आम्ही सांगतो आणि ऐकतो तरी आमच्यात काही बदल नाही बरं. काय आमच्यात बदल आहे? आम्ही रडू रडून लोकाला सांगतो तरी आमच्यात काय बदल आहे? ऐकणारी सुद्धा हसून हसून रडून रडून ऐकतात, त्यांच्यात पण काय बदल नाही. का नाही? अनुताप सांगणाऱ्यालाही झाला नाही आणि ऐकणाऱ्यालाही झाला नाही. अनुताप होत नाही तोपर्यंत याच्यातून बाजूला निघत नाही बरं का. तोपर्यंत याच्यातून बाजूला निघत नाही. ही अनुतापाची अवस्था या साधकाला प्राप्त झाली, म्हणून तो अनुतापाच्या पोटी बोलायला लागलाय, काय सांगू गर्भीची यातना. फार दुःख आहे हो, कोणा पुढे सांगावे. गर्भवासाचे दुःख कोणा पुढे सांगावे हो. फार फार इतकं दुःख भोगलं, इतकं दुःख त्या गर्भवासामध्ये ते सांगण्याच्या पलीकडे आहे. का शब्दच वापरलाय, काय सांगू गर्भीची यातना. विचार बरच पुढे आणखी आहे बरं का, पण त्याचा विस्तार प्रथम केला करत नाही. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. नारायणा खरंच काय गर्भामध्ये भोगलं हे तुला माहिती आहे, मी काय सांगायची गरज नाहीये. नारायणा फार फार भोगलं, पण एकदा मला याच्यातून तू बाहेर काढ, मी नक्की तुझं नाव घेईन बरं का.
खरंच देवा मला याच्यातून तू नारायणा सोडव मला. हा, फार मी भोगलं पण नारायणा एकदा मला याच्यातून बाहेर काढ. एकदा याच्यातून बाहेर काढलं ना मी तुला विसरणार नाही. कारण मास मळ मूत्र जाणार जागा चांगली आहे म्हणता. भोवत्याने काय काय हो, मांस आहे, विष्ठा लेप, या विष्ठेचा चौक चारी बाजूनं विष्ठेचा लेप आहे, विष्ठेचा लेप. विष्ठा जर कोणाची बघितली तर माणसं किळस येते आणि ते अंगाने चारी बाजूने लेप दिलाय. ऐका बर का. नाकी तोंडी कृमी किडे, बाहेर आल्यानंतर डास चावलेला चालत नाही आणि भोवत्याने तेच भरलंय सगळं. तेच आपल्याला चावा लागले, तेच आपल्याला खायला लागले. बाहेर आल्यानंतर मच्छरदाणी पाहिजे, आत होती का? कचवा छाप पाहिजे, आत काय होतं का? मुकाट्याने भोगावं लागलं ना, मुकाट्याने भोगावं लागलं का? तिथं तक्रार करता येत नाही, तक्रार करता येत नाही. चुके चाकर, चुके चाकर. श्री गुरु साखरे महाराज दृष्टांत सांगायचे. एक ग्रस्त मे महिन्यामध्ये गेले बेळगाव मध्ये आणि त्याला टप्पुरी जांभळं दिसली. चौकशी केली, कशी? म्हणले 20 रुपये पावशेर. चांगली, आणि मधुमेह झालेल्या माणसांनी जांभळं खावीत बरं का, वाढत नाही. चांगली दिसली, ताजी होती, खाऊन बघितलं, गोड आहे. म्हणले 1/2 किलो जांभळं द्या. आणि 1/2 किलो जांभळं घेतली. घेणारा चेंगट होता बरं का. चेंगट होता, उदार नव्हता. बरीच माणसं आंब्याच्या सीझन मध्ये आंबा आणतात, पण कोणी येऊ नये म्हणून आतून कडी लावून खातात बरं का. खाता खाता कोणी आलं तर त्याला 2 पुडी द्याव्या लागतील, आपल्यातल्या कमी होतील ना. माणसं दार लावून खातात. आणि घेतला आणि जांभळ खात खात निघाला आणि एक जांभळ त्यातलं तोंडात टाकलं. तोंडात टाकल्यावर चूर म्हणून ते वाजलं. तो होता भुंगा, जांभळाच्याच आकाराचा होता बरं का, जांभळाच्या आकाराचा होता. पण याच्या तोंडात गेला होता. मला तो म्हणला चू करके चा कर, तोल मी आ गया. तोल म्हणजे वजनात आलाय, मी तुला वजनात घेतले. 20 रुपये 1/2 किलो मध्ये तू आलाय, आता चू कर चा कर, मी तुला आता सोडणार नाही. तसं त्या गर्भात असताना चू करके चा कर सगळं खावं लागतं. नारायणा हे फार भोगलं बर का, फार भोगलं. आता तुझं क्षण क्षणात असे मी बाहेर आलो ना, हे नारायणा मी तुला विसरणार नाही. आणि बाहेर आल्यानंतर ते म्हणतोय केव्हा 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 केव्हा. जन्माला आल्यानंतर मूल असं रडतं, ते म्हणजे मी कवा असं म्हणतोय. माणसासारखा बेईमान माणूस प्राणी जगाच्या पाठीवरती नाही बरं. देवाने दया निर्माण झाली आणि त्याला बाहेर पाठवलं. आणि बाहेर पाठवल्यानंतर ते म्हणजे कवा कवा. महाराज तुम्ही कवा फोन केलाय म्हणतोय. ते कवा कवा रडतंय, पण देवाचं नाव आयुष्यभर घेत नाही बर का, घेत नाही. हे नारायणा खरंच हे फार मी भोगलं बर का, फार भोगलं. आतापर्यंत मला देवा नारायणा कोणीही सोडवलं नाही. बरं एवढंच नाही, माझा प्रयाण काल जवळ आला. प्रयाण काल जवळ आल्यानंतर मला आता जवळच कोणी दिसना आणि जवळ कोणी थांबत नाही बर का. चालता मज चालता प्रयाण काली, असता न दिसते जवळी. प्रयाण काल आल्यानंतर प्रयाण कालामध्ये आयुष्यभर आपण काय केलं हेच आठवतंय. शेजारी कोणी दिसत नाही बरं का प्रयाण कालामध्ये. त्याला एकच दिसतोय, EMI लागलाय, तो चला म्हणतोय बर का. पण जवळच कोणी दिसायला तयार नाही. प्रयाण काल जवळ आलेला आहे, जवळ असलेलं कोणी दिसना. आतापर्यंत जे जेवढं केलं तेच शेवटी त्या प्रयाण कालामध्ये त्या यमाने देह माझा नेला.
देह माझा नेला आणि नेल्यानंतर काय केलं, ज्याच्यापासून निर्माण झाला होता, कशापासून निर्माण झाला, मूर्तिकेपासून, त्या मूर्तिकेमध्ये हा देह विलीन झाला. मूर्तिके मूर्तिका कवळी, पण सूक्ष्म शरीर शिल्लक राहिलं. हा, आणि त्यात केलेलं संचिताचं कर्म देह इथंच पडला. आता बरोबर कोणी येणार नाही. जे केलेलं संचितातलं कर्म घेऊनच आता मला एकट्याला जावं लागणार बर का. एकले संचिताचे. तेव्हा नारायणा आता मी तुला शरण आलोय बर का, मी तुला शरण आलोय आणि माझा अंगीकार कर. नुसता अंगीकार कर नाही, आता मजाईशे करी देवा, काही घडे तुझी शरण सेवा. तुका विनवी तसे केशवा, चालवी दावा संसारे. शेवटी विनंती करतोय, करुणा करतोय जीवा. हा, जो साधक आहे, मुमुक्षु आहे, तो भगवंताला विनंती करतो, आता तुझ्या चरणाची आता तरी उर्वरित काळामध्ये मला सेवा घडू दे. आणि ज्यानी मला आतापर्यंत माझं हित करून दिलं नाही असा संसार आणि संसारातले जे लोक होते त्यांच्याविषयी चालवी दावा संसारी. त्यांच्यात आणि आमच्यात आता वैरत्व निर्माण कर, संबंध येऊ देऊ नको. नारायणा, हे संतांच्या संगतीत गेल्यानंतर मला आता कळालं, आता तुझ्याशिवाय माझ्या जीवनामध्ये कोणीही माझा स्वीकार करणार नाही. माझे स्वहित नेनते कोणी, काहीच न करते मज वाचुनी. सज्जन तव सुखाची मांडणी, नेनते कोणी आधी अंत. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय